हाय फ्रेंड्स, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज बरेच दिवसानंतर पुन्हा एक केकचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे, कारण कसं बरीचशी कामं घरामध्ये असते, तर त्यामुळे थोडासा वेळ मिळत नाही आहे, पण काही हरकत नाही। आज मस्त असा हाफ केजीचा चॉकलेट केक बनवायचा होता आणि फाउंडरमध्ये बनवायचा होता। लहान मुलाचा बर्थडे होता, त्यांना थोडासा असा कार थीममध्ये केक पाहिजे होता। आता कारमध्ये पण आपण शेपमध्ये व्यवस्थित असा केक बनवू शकतो, पण त्याला कसं असतं, दिसायला सुंदर दिसतो पण थोडीशी क्रीम बरीचशी त्याला जास्त जाते आणि समोरच्या कस्टमरला कसं क्रीम जास्त नको होती केकमध्ये, पण त्यांना कार थीम तर पाहिजे होती। तर मी सेम अशा पद्धतीने मी त्यांना बनवून दिली। मस्त अशा केकच्या 3 लेअर केल्या, व्यवस्थित सोप केला, व्हाईट क्रीमने केक असा मस्त फायनल फिनिशिंग देऊन घेतली। आणि मी नेहमी सांगत असते, केकची क्रीम ही बीट झाल्यानंतर किंवा मग आपण केक पूर्ण रेडी केल्यानंतर जवळजवळ 2 तासासाठी मस्त फ्रीजला सेट करायचा। सेट केल्यामुळे कसं केकची टेस्ट एकदम मस्त येते। आणि खालच्या साईडने एक जेल कलर घेतला स्काय कलरचा, आणि वरच्या साईडनं थोडीशी बॉर्डर करून घेतली आणि स्काय व्हाईट असं कॉम्बिनेशन केकमध्ये ठेवलं। कसं लहान मुलांचा जर बर्थडे असला शक्यतो तर हे कॉम्बिनेशन एकदम बेस्ट असतं, आणि मुलींचा बर्थडे जर असला तर पिंक कलरचाच शेड आपण यूज करत असतो। युनिक केक आहेत अशा डिझाईनचे। हे मस्त अशी केकची डिझाईन बनवून मस्त केक सेट करून घेतला आणि खालून छोटीशी अशी बॉर्डर बनवून घेतली। आता केकची बॉर्डर बनवत असताना आपण आपल्या मनाने थोडीशी त्यामध्ये एखादा नोझल टाकूनही बनवू शकतो किंवा सिंपल सोबर अशी बनवू शकतो, आणि जास्त करून तर अशीच डिझाईन एकदम सुंदर अशा मस्त वाटतात। बघा, केक एकदम आयसिंग करून सिंपल सोबर तयार करून घेतला। आणि या ठिकाणचे फाउंडन कटर होतं माझ्याकडे कारचं, तर त्याने मस्त अशा 4 कार बनवून घेतल्या। मी फाउंडनचं नाव बनवलं अल्फाबेटचं आणि केकवर टच करून घेतलं। केक कसा वाटला बघा, किती सुंदर असा लुक आला आहे। कस्टमरला केक खूप आवडला। तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब